नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही काल चाललो होतो पंढरीला. तर पंढरीला जाताना आम्हाला मध्येच वाटेमध्ये परतीची वारी म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी याचे दर्शन झालं. अजिबात गर्दी नव्हती. सगळे एकदम निवांतपणे चालले होते आणि दर्शन पण निवांतपणे झालं. तर पंढरीला जाताना आम्हाला माऊलींचं खूप छान दर्शन झालं. तर आम्ही ना संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं दर्शन आम्हाला प्रवास आम्हाला भेटलाय आणि आम्ही आता चाललो आहे पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घ्यायला. तो स्टे ट्यून आणि आम्ही आज काय काय करणार आहोत हे तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आणि व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर आम्ही आता थांबलो आहे नाश्ता करण्यास. तर आमच्यासोबत आमची पूर्ण फॅमिली सुद्धा आहे. हॅलो हॅलो अंजली, राजू, रिया. ए रिया हाय कर ग, जिजा हाय कर. दाजी आणि ताई. आणि वीर वीर, अरे इकडे बघ ना जरा. तर आमचा प्रवास चालू झाला होता पुण्यापासून. तर पुण्यापासून पंढरपूर हे फक्त 3 तास अंतरावर आहे आणि आम्ही एक एक गावं मागे टाकत हळूहळू आमच्या पंढरीला पोचलो. सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही पंढरपूरमध्ये पोचलो आहे आणि आम्ही सकाळी निघालो होतो 5 वाजता. अगदी 3 तासाच्या आत आम्ही पंढरपूरला पोचलो आहे. तर आषाढ महिन्यात पांडुरंगाच्या दर्शनाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. कारण या महिन्यात आषाढी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी लाखो वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढ महिन्यातील महत्त्वाचे दर्शन हे महत्त्वाचे असते, कारण या महिन्यात भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच रूप मानले जाते. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्या पंढरपुरात पोचतात. त्यामुळे भक्तीचे वातावरण निर्माण होते. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने मनशांती, पुण्य, आध्यात्मिक उन्नती लाभते अशी श्रद्धा आहे. या दिवशी उपवास, नामस्मरण, भजन कीर्तन आणि रामकृष्ण हरीचा जप केल्यास विशेष फळ मिळते असे मानले जाते. आषाढ महिन्यात पांडुरंगाचे दर्शन म्हणजे केवळ देवदर्शन नव्हे, तर भक्ती, समर्पण आणि संत परंपरेचा दिव्य अनुभव आहे.
आषाढ महिना सुरू झाला की संपूर्ण पंढरपूर भक्तिरसात न्हाऊन निघतो. विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने आसमंत दुमदुमून जातो. चंद्रभागा नदीच्या किनारा, टाळ मृदुंगाचा निनाद, वारकऱ्यांच्या दिंड्या आणि भगवा पताका यांमुळे पंढरपुराचे रूप अधिकच दिव्य दिसते. दूरदूरवरून लाखो वारकरी अनवाणी पायी चालत विठुरायाच्या भेटीस येतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यांतील भक्ती आणि ओठावरील अभंग हे प्रत्येकाच्या भक्तिमय परतवण्याचे अनुभव देतात. कोणाच्या हातात टाळ, कोणाच्या खांद्यावर वीणा, तर कोणाच्या ओठांवर हरिनाम असते. सर्वत्र भक्ती, प्रेम, समता आणि सेवाभाव यांचे दर्शन घडते. पंढरपुरातील वातावरण माणसाला सकारात्मक ऊर्जा देते. येथे येत जात, पायी, श्रीमंत, गरीब याचा भेदभाव राहत नाही. सर्वजण माऊली म्हणून एकमेकांना प्रेमाने संबोधतात. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन मन प्रसन्न होते. जीवाला नवीन दिशा मिळाल्याची अनुभूती येते. खरंच पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर भक्ती, श्रद्धा, मानवतेचा जिवंत उत्सव आहे. एकदा तरी या पवित्र वातावरणाचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा अशी इच्छा प्रत्येक भक्ताच्या मनात निर्माण होते. तर आम्ही गेलो होतो रविवारच्या दिवशी, आणि रविवार म्हटली की गर्दी तर असणारच. आणि रविवारच्या दिवशी गेल्याने इकडे फार गर्दी होती. ते वरती ते बघा, तिकडे खूप मोठी रांगाच्या रांगा बसले होते. भाविक अक्षरशः 2-3 तास या रांगेत थांबून विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी थांबतात. तर मंदिरात खूप गर्दी होती आणि खूप लाईन होती, त्यामुळे आम्ही दर्शन आतमध्ये जाऊन नाही घेतलं आणि आम्ही मुखदर्शन घेतलं. कारण आमच्याबरोबर लहान मुलं आहेत, तरी आमचं मुखदर्शन अर्धा तासात झालंय. आणि आता आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. आणि आतमध्ये फोन अलाउड पण नाही आहे, त्यामुळे आतमध्ये शूटिंग करता नाही आली मला. त्यामुळे बाहेरचंच फुटेज मी शूट केलं, बाहेरचाच मंदिराचा एरिया मी दाखवला. तर आम्ही ठरवलं की स्वामींचं दर्शन घेऊया. तर आम्ही पंढरपुरापासून फक्त 100 किलोमीटर अक्कलकोट इथे स्वामींच्या दर्शनासाठी आलो. तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्त अवतार म्हणून मानले जातात. यांच्या दर्शनाने आणि नामस्मरणाने भक्तांच्या मनाला शांती, धैर्य आणि नवीन ऊर्जा मिळते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा त्यांचा संदेश आजही लाखो भक्तांवर संकटावर मात करण्याची प्रेरणा देतो. स्वामी समर्थांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना प्रेम, श्रद्धा आणि सेवाभावाचा मार्ग दाखवला. त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर मनातील चिंता दूर होतात आणि भक्तीचा प्रकाश जीवनात उजळतो. श्रद्धा, संयम, सत्कर्म यांच्या आधाराने जीवन जगण्याची शिकवण स्वामी समर्थांनी दिली. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. तर एक सुंदर गाणं मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे इथे. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, स्वामशक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय.
तर आता आम्ही आलो आहे स्वामींच्या अन्नछत्रामध्ये महाप्रसाद घ्यायला. चला. तर आज रविवार आहे त्यामुळे आज खूप गर्दी आहे, तरी पण आम्हाला दर्शन मिळेल असं मला वाटतंय. तर आमच्या जेवणामध्ये आहे चपाती, भात, शाकभाजी, शिरा आणि सांबार आहे आणि हे खूप छान आहे. कसं आहे जेवण अंजली? अंजली जेवण कसं आहे? छान आहे. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सुरू असलेले अन्नछत्र हे केवळ जेवण देण्याचे ठिकाण नाही, तर ते सेवा, समता, मानवतेचे पवित्र मंदिर आहे. येथे दररोज हजारो भाविकांना कोणताही भेदभाव न करता प्रेमाने आणि आदराने प्रसादरूपी भोजन दिले जाते. अन्नदान हे श्रेष्ठ दान या भारतीय संस्कृतीतील विचाराला अन्नछत्रातून खऱ्या अर्थाने मूर्त रूप मिळते. भुकेलेल्याला अन्न देणे म्हणजे ईश्वराची सेवा करणे हीच स्वामी समर्थांची शिकवण आहे. येथे मिळणाऱ्या प्रत्येक घासात सेवाभाव, भक्ती आणि स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. अन्नछत्रात स्वयंसेवक निस्वार्थ भावनेने सेवा करतात आणि भाविकही कधी अन्नदान करून तर कधी प्रत्यक्ष सेवा करून या पवित्र कार्यात सहभागी होतात. त्यामुळे अन्नछत्र हे केवळ भोजनाचे केंद्र नसून श्रद्धा, प्रेम आणि परोपकार यांचा सुंदर संगम आहे. श्री स्वामी समर्थांच्या चरणी एकच प्रार्थना, सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो आणि प्रत्येकाच्या हातून अशीच सेवाभावाची कार्य घडत राहो. श्री स्वामी समर्थ. तर आमचा महाप्रसाद घेऊन झाला आहे आणि प्रसाद अतिशय छान होता आणि ते आल्यावर खरंच प्रसन्न वाटतं. सो आमचं सगळं दर्शन खूप व्यवस्थित झालं आहे. फक्त पंढरपूरला आम्हाला मुखदर्शन घ्यावं लागलं, बाकी सगळं स्वामींच्या इथे खूप छान दर्शन झालं आमचं. सगळ्यांनी व्यवस्थित दर्शन घेतलं आहे ना? हो, खूप छान दर्शन. तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि आम्ही आता 2-3 तासात घरी पोहोचणार आहोत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.